नमस्कार, युनिक रेसिपी विथ सुवर्णामध्ये सर्वांचे मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत अगदी झटपट होणारे व तितकेच रुचकर रव्याचे अप्पे। सर्वात आधी एक वाटण करून घेऊ। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 ते 2 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर व चिमूटभर मीठ याची मिक्सरला बारीक पेस्ट करायची आहे। वाटणामध्ये आलं व लसूण जितके जास्त घ्याल तेवढी अप्प्याची चव खूप छान लागते। अप्पे बनवण्यासाठी बॅटर तयार करायचे। मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी रवा, 2 मोठे चमचे दही व चिमूटभर मीठ घालून थोडे थोडे पाणी घालत मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे। रवा, दही व पाणी घालून मिक्सरला व्यवस्थित फिरवायचे, म्हणजे इडलीच्या बॅटर प्रमाणे असे हे बॅटर तयार होते। एका बाउलमध्ये काढून घेऊ। सुरुवातीला जे वाटण केले आहे ते घालूया। नुसतेच या मिश्रणाचे अप्पे बनवू शकतो किंवा आपल्या आवडीप्रमाणे काही भाज्या देखील घालू शकतो। मी इथे एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेली ढोबळी मिरची व गाजर तेही बारीक चिरून घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त करू शकता। आपल्या मुलीच्या आवडीनिवडी प्रत्येक आईला माहीत असते, त्यामुळे एखादी न आवडणारी भाजी सुद्धा या बॅटरमध्ये ॲड करू शकता, जेणेकरून अप्पे चविष्ट झाल्याचा मुलांना आनंद व पौष्टिक खाऊ घातल्याचा आईलाही आनंद। बॅटरचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार मीठ घालायचे। सर्वात शेवटी इनो फ्रूट सॉल्ट लहान अर्धा चमचा घालायचे। त्यावर चमचाभर पाणी घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मंद गॅसवर अप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवले आहे। चमच्याने आधी थोडे थोडे तेल सोडून देऊ। अशा पद्धतीने मिश्रण अप्पे पात्रात घालायचे। झाकण ठेवायचे। गॅस अजिबात मोठा किंवा मध्यम पण नाही करायचा। मंद गॅसवर अप्पे शेकून घ्यायचे आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढून वाफेवर अप्पे छान फुगतात। 2 मिनिटांनंतर झाकण काढू। वाफेवर अप्पे छान फुगतात। पलटी करून दुसऱ्या बाजूने पण शेकून घ्यायचे आहे। पलटी केल्यानंतर परत तेल सोडले तर दुसऱ्या बाजूने पण अप्पे खरपूस भाजले जातात, म्हणून अगदी थोडेसे तेल सोडायचे व झाकण ठेवून देऊ। 2 मिनिटे झालीये। झाकण काढून बघूया। दोन्ही बाजूने अप्पे खरपूस भाजले आहेत। गरमागरम अप्पे खाण्यासाठी तयार आहे। नुसतेपणे अप्पे खूप चविष्ट लागतात किंवा चटणी सोबत, म्हणजे तर दुधातच साखर। पटकन खोबऱ्याची चटणी करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी ओलं खोबरं बारीक चिरून घ्यायचे। ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतले तरी चालेल। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, चटणीत आलं व लसूण खूप नाही घालायचे। अगदी 2 ते 3 पाकळ्या लसूण व पाव इंच आलं घालायचे। अर्धी वाटी कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालायचे। थोडे थोडे पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे। अशी ही खोबऱ्याची चटणी तयार आहे। तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा याला तडका देऊ। छोट्या पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचे। तेल चांगले गरम झाले की त्यात पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा। त्याच गरम तेलात जिरे घातले तर जिरे करपू शकतात, म्हणून गॅस बंद करायचा। आता पाव चमचा जिरे घालायचे। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची। चिमूटभर हिंग घालायचे व ही फोडणी खोबऱ्याच्या चटणीवर पसरवून घालायची। अशा प्रकारे चविष्ट व तितकेच पौष्टिक असे हे अप्पे व चटणी आपल्या प्रियजनांना खाऊ घालण्यासाठी तयार आहे। अशा पद्धतीने तुम्ही ही अप्पे व चटणी नक्की करून बघा। तुमच्या घरचे तुमच्यावर नक्कीच खुश होतील व तुम्हाला छान छान कॉम्प्लिमेंट देतील। रेसिपी आवडल्यास युनिक रेसिपी विथ सुवर्णा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।